मशीनचं स्पीड बघूया, मशीनचं मोटर कसं आहे पाहूया, मशीनचं ऑइलिंग टँक कसा आहे, तो कधी चेंज करायचा, त्याची लेवल कशी अपडाऊन समजायची, हाय कधी आहे, लो कधी आहे, कसं ओळखायचं, त्याच्या बॉबिनच्या खाली जो क्लिनिंगचा पॉईंट आहे तो कसा क्लीन करायचा, किंवा ह्याचा बेल्ट ठेवलेला आहे, ही माझी धन्नो आहे. एकदा चल धन्नो म्हटलं की मग आम्ही दोघी चालत असतो आमच्या एकमेकींच्या ह्याच्यामध्ये आम्ही गुंतले जातो आणि कंटिन्यू कामाचं टास्क पूर्ण होईपर्यंत अजिबात ती मशीन बंद होत. नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिच विथ सरितावरती. आता तुम्ही म्हणाल हातामध्ये काम चालू आहे आणि ताईंच्या गप्पा चालू आहेत, तर त्याचं कारण सांगते. आता मी एक हा ड्रेस शिवलेला आहे, म्हणजे हा कुर्ता आहे. कुर्त्याचा कपडा आणला होता 2.5 मीटर, त्याच्यामध्ये हा फुल लेंथचा मी ड्रेस शिवलेला आहे. फुल लेंथ म्हणजे जवळजवळ 42 ते 43 इंच याची लेंथ आहे. आणि हा कपडा किंवा हा टॉप शिवून झाल्यानंतर हात शिलाई करता करता माझ्या लक्षात आलं की बरेच दिवस झाले आपले एक सबस्क्रायबर ताई आहे, ती आपल्याला कमेंट करते की ताई तुम्ही ज्या मशीनवरती कपडे शिवता किंवा तुमची जी ही जुकीची मशीन आहे, ही माझी धन्नो जी आहे, तिला मी नाव धन्नो दिलेलं आहे. कारण खूप काम परफेक्ट काम असतं, परफेक्ट शिलाई असते आणि इतकं स्पीड आहे या मशीनला. हाय स्पीडची फुल शटलची ही मशीन आहे आणि त्याबद्दल तुम्ही ऑपरेट कसे करता, तर थोडीफार ह्या मशीनबद्दल माहिती सांगा. म्हणून आता हा टॉप तयार झालेला आहे. या टॉपची हात शिलाई करता करता माझ्या लक्षात आलं, तर म्हटलं चला हे काम करता करता हा व्हिडिओ आपण सुरुवात करू. सो हा एक टॉप आहे. हो, तुम्हाला टॉपचं कटिंग हवा आहे. बऱ्याच वेळा बऱ्याच ताईंच्या कमेंट सेक्शनला कमेंट आहेत की टॉप कटिंग दाखवा, तर तो सुद्धा व्हिडिओ जसं मला जमेल तसं तुमच्यासोबत शेअर नक्कीच करणार आहे. तर आता हा टॉप शिवून झाला, म्हटलं याला हात शिलाई करून झाली की तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते मशीनबद्दल. तर मशीन जी माझी आहे, जोकीची मशीन आहे, तिचा वापर किंवा त्याचं ऑइलिंगची सिस्टीम काय आहे, कपडा कोणत्या प्रकार त्याच्यामध्ये शिवला जातो, किती वर्ष झाली माझ्या ह्या मशीनला, तर किती वर्ष झाली ह्याचं इथे कुठेतरी बघा तारीख मी लिहून ठेवलेली आहे जेव्हा मी ही मशीन घेतलेली आहे. जवळजवळ 2015ला ही मशीन घेतलेली आहे. 2024 आत्ता संपलेला आहे, 25 चालू झालेला आहे. तर इतके वर्ष मी ही परफेक्शनमध्ये मशीन वापरते. फीडबॅकमध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इतके वर्ष मी ही मशीन वापरते. घेतल्यापासून ह्याला कधीही मला रिपेरिंग आलेली नाही आहे, कधी ह्याचा मेंटेनन्स म्हणून मला एक्स्ट्राचा खर्च आलेला नाही आहे. फक्त काही प्रॉब्लेम होतो तर कुठे सुई तुटते किंवा कधीतरी आपला टाका जर घट्ट झाला तर इथे त्याचं सेटिंग आहे ते आपण टाईट लूज करू शकतो. तर खूपदा कमेंट मी वाचते आणि त्यानुसार मला व्हिडिओ टाकणं होत नाही. सो म्हटलं चला आता लक्षात आलेलं आहे तर थोडंसं काम मीही थांबवलं आणि तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायचं म्हटलं. या मशीनने मला खूप साथ दिलेली आहे. ह्या मशीनबद्दल जर बोलायचं म्हटलं तर खूप भरभरून मी बोलू शकते. सुरुवातीला माझ्याकडे मशीन होती ती नॉवेलची मशीन होती. ह्याच्याही अगोदर म्हणजे जेव्हा सुरुवात झाली 25 वर्षापूर्वी माझ्या ह्या बिझनेसची, किंवा मी घरातून हा बिझनेस स्टार्टअप केला होता लेकरांना सांभाळता की संसाराला थोडाफार हातभार लागावा म्हणून. कारण प्रत्येक ताईची इच्छा असते की आपले जे मिस्टर आहेत एवढे धावपळ करतात, आपल्या मालकांना, आपल्या घरी मुलांना थोडंफार आपल्याकडून काहीतरी सपोर्ट राहावा, आपल्या संसाराला जास्त नाही पण खरेदीचा वाटा आपण जर आपल्या संसारातला उचलला तर आपल्याला खूप समाधान मिळतं. त्याच हेतूनी मी हे काम सुरू केलं होतं. घरगुती करत होते तेव्हा माझ्याकडे सिंगरची मशीन तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत आहे, ती माझी लक्ष्मी पहिली आहे, त्यासाठी तशीच ठेवलेली आहे. ती माझी पहिली लक्ष्मी आहे. सो मी तिचं तसंच ठेवलेलं आहे. तिचं काम सध्या नाही आहे कारण ती मल्टीपर्पज मशीन आहे. त्याच्यामध्ये शिलाई होते, फॉल पिको होतो आणि एम्ब्रॉयडरी सुद्धा होते. मशीन एम्ब्रॉयडरी आहेत ती, तर तशीच मी ठेवलेली आहे. खूप आठवणी आहेत त्या मशीनबद्दल माझ्या जुडलेल्या, त्यामुळे ती मी काही विकलेली नाही आणि कायमस्वरूपी अशीच राहील अशी माझी इच्छा आजपर्यंत तशीच आहे आणि माझ्या आहोंची पण तीच इच्छा आहे. तर त्यानंतर मी सिंगर मॅरिटची मशीन घेतली जेव्हा मी बाहेरची कामं करायला लागली शॉपवरून. जेव्हा घरी राहून मी शॉपवरून कामं आणून घरी करायची आणि त्यानंतर मी ते द्यायची, त्यावेळेला मी सिंगर मॅरिटची मशीन घेतली फुल शटलची. त्यानंतर आम्ही मुंबईवरून पुण्याला शिफ्ट झालो, तेव्हा शॉप माझं मुंबईमध्ये जे शॉप होतं ते बंद करावं लागलं. पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर पुन्हा 1 वर्ष गेल्यानंतर मी इथे ह्या ठिकाणी शॉप घातलं. त्याला आता 12 वर्ष होतील कंप्लीट. त्यानंतर मी अजून एक मशीन वाढवली कारागीर वाढल्यानंतर. ही नॉवेलची घेतलेली आहे फुल शटल, कारण मी ते नॉवेल जास्त चालतं म्हणून. कारण मी अगोदर सुद्धा तुम्हाला म्हटलेलं आहे की ज्या तुमच्या एरियामध्ये मशीन सर्व्हिस उत्तम प्रकारे दिल्या जातील त्याच कंपनीची किंवा त्याच ब्रँडची मशीन घ्या. ब्रँड कोणता आहे आपल्याला काही फरक पडत नाही, काम किती होतं हे महत्त्व आहे. त्यानंतर मग आमच्या आहोंना असं वाटलं की तुझ्याकडे फुल शटलची मशीन हवी आहे, कारण
ते इंजिनियर असल्यामुळे त्यांना मशीनच्या बद्दल खूप प्रेम आहे, अतिशय प्रेम आहे. मशीन कोणतीही असो, मग ते घरी एखादी मशीन घ्यायची असेल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक किंवा इथे घ्यायची असेल, तर प्रचंड त्यांना वेड आहे त्या गोष्टीचं. मग त्यांनी स्वतःहून जाऊन ही जुकीची मशीन आणली होती आणि ही मशीन 2015ला मी आणली होती. जेव्हा ही मशीन आणली तेव्हाची तुम्हाला गंमत सांगते. मी ह्या मशीनबद्दल कोणाशी डिस्कस करायचं म्हटलं की मला असा अनुभव यायचा की लेडीजचं काम असतं ते खूप ब्लाऊजचं काम म्हटलं की तुकडे तुकडे असतात, छोटे छोटे शिलाई मारायला लागतात, त्यामुळे या मशीनचा हाय स्पीडचा तुम्हाला काही तसा उपयोग होणार नाही. अशा बऱ्याच गोष्टी माझ्या कानावरती आल्या होत्या इतरांकडून, ज्यांच्याकडून ह्या मशीन यूज केलेल्या आहेत, त्यांनी त्यांचा बिझनेस आहे असं ऐकलं होतं मी. माझ्या मनामध्ये खरंच थोडीशी भीती का होईना पण बसली होती, अगदी म्हणजे थोडी का होईना पण भीती बसली होती. मी मशीन यायच्या अगोदर यांना म्हटलं की एक काम करूया ना, आपण ही मशीन न घेता फुल शटलच्या आपण अशा घेऊ. पण ते म्हटले नाही, हीच मशीन आपण घ्यायची आहे, तुला याच मशीनवरती काम करावं लागेल, पर्याय नाही. शेवटी मग फायनली ही मशीन आली आणि मशीन स्टार्टअप करताना पूजा वगैरे झाल्यानंतर मी म्हटलं त्यांनाच तुम्हीच बसा आणि शिलाई मारा. त्यांनी जस्ट मशीन चालू केली आणि ती इतकी स्पीडअप झाली, ते बघून इतका आनंद झाला मला की त्यांना म्हटलं नाही 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 उठा तुम्ही, मलाच ही मशीन चालवायची आहे. म्हणजे तेव्हापासून जी ही माझ्या मशीन हातात आहे ती आज तागायत. त्या मशीनने मला कोणतीही कंप्लेंट दिलेली नाही, कोणताही प्रॉब्लेम दिलेला नाही किंवा कोणताही मोठा मेंटेनन्स आलेला नाही. अगदी खूप सुंदर अशा पद्धतीने ही मशीन चालते. ह्याच्यावरती भरपूर ब्लाऊज, भरपूर ड्रेस किंवा भरपूर कितीही काम तुम्ही करा, रात्रंदिवस जरी मशीन चालवलात तरी ह्या मशीनला प्रॉब्लेम होत नाही. दिवसेंदिवस तुम्हाला अजून काम काढून देते ही मशीन. स्पीड याची खूप हाय आहे. आणि ही जी मशीन आहे आपली जुकीची मशीन आहे. बऱ्याच वेळेला ताई विचारतात की जुकीची मशीन आहे का कोणती जॅकची आहे. आता जॅकची सुद्धा मशीन आलेली आहे, खूप साऱ्या ॲडव्हान्स मशीन सुद्धा आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत, पण जुकी मशीनला तोड नाही मी असं म्हणेल. कारण जॅकची मशीन आहे किंवा इतर कोणत्याही मशिनरी आहेत, त्यांना इथे इलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टी सेट केलेल्या आहेत, त्या पॉवरच्या गोष्टी सेट केलेल्या आहेत. तर त्या गोष्टींच्या कंपॅरिझनमध्ये ह्याला कोणत्याही पद्धतीची इलेक्ट्रॉनिक गोष्ट सेट केलेली नाही. त्याच्यात टाका सेटिंग लागत नाही, त्याची स्पीड सेटिंग लागत नाही. मार्केटमध्ये सध्या जुकीसारख्याच खूप साऱ्या हाय स्पीडच्या मशीन आलेल्या आहेत, जॅक आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या आहेत, पण मला आता ते नावं वगैरे त्यांची आठवत नाहीत, कारण जास्त मी जुकीनंतर जॅकच पाहिलेला आहे. माझ्या दोघी तिघे कारागीर आहेत, त्यांनी सुद्धा त्याच मशीन घेतलेल्या आहेत. पण त्याला ना लाईटचं सेटिंग असतं, या बाजूला या बाजूला. तुम्ही जर पाहिले असेल किंवा तुम्ही जर नवीन घेतले असेल, त्याला लाईटचं सेटिंग असतं, त्याच्यामध्ये टाका सेट करायला लागतो, स्पीड किती आपल्याला मेंटेन करायचं आहे, किती ठेवायचं आहे हे सेट करायला लागतं. सो या सगळ्या गोष्टी कधी कधी त्या गोष्टी ज्या आहेत यूज करायला कन्फ्युजन होतं. हळूहळू तुम्हाला सवय होईपर्यंत तो प्रॉब्लेम तुम्हाला येत राहतो. आणि ही गोष्ट अशी आहे की तुम्हाला इथे कोणती गोष्ट सेट करायला लागत नाही आहे मशीनसाठी. तुम्ही स्पीड सेट करायची गरज नाही आहे, तुम्हाला कोणत्याही टाक्यांची इथे किती काय आहे मोजमाप ते सेट करायची गरज नाही आहे. सो जुकीची मशीन बेस्ट आहे असं मी तुम्हाला म्हणेल. तुम्हाला जर घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही ही मशीन घेऊ शकता. आता ह्याची लेटेस्ट प्राईस काय आहे इतकं मी सांगू शकत नाही, पण तुम्ही जर घ्यायचे असेल तर तुमच्या जवळच्या एरियामध्ये मार्केटमध्ये जाऊन तुम्ही ह्या मशीनची प्राईस बघू शकता. आता ही मशीन कोणती आहे काय आहे हे सांगण्याच्या अगोदर, याचं मॉडेल कोणतं आहे हे सांगण्याच्या अगोदर ह्या मशीनबद्दल थोडीशी आपण माहिती घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर ही मशीन चालवत असाल तर तुम्हाला एखादी नवीन गोष्ट माहीत असेल, माझ्याकडून ती सांगण्यात राहिली किंवा चुकून ती मिस झाली तर तुम्ही मला नक्कीच आठवण करून कमेंटमध्ये ती गोष्ट सांगा. कमेंट सेक्शनला कमेंट तुमची आलीच पाहिजे की ताई या मशीनमध्ये अजून एक प्लस पॉईंट आहे. तसे खूप सारे प्लस पॉईंट आहेत आणि मी इतके वर्ष ही मशीन वापरतीये. दुसऱ्याच्या कोणाच्या हातामध्ये मशीन जरी द्यायची म्हटली, माझ्या ज्या कारागीर आहेत एकत्र सगळ्याला, तर मला ही मशीन रिकामी असेल, मी कटिंगमध्ये असेल तर दोघीही मशीनवरती बसून काम करावं लागतं. तेव्हा ना खरं सांगते माझं मन खूप धाकधूक होतं. कारण काय होतं, आपली मशीन आपल्या हातामध्ये एक हाती खूप सुंदर चालते, व्यवस्थित सगळं सेटअप असतं आणि नवीन कोणी येऊन ह्याच्यावर बसलं की त्यांना सुद्धा भीती असते. त्या मुद्दाम काही करत नाहीत, पण त्यांना सुद्धा भीती असते हाय स्पीडची मशीन आहे, कशी चालेल कशी नाही. सो त्याचा जो एक रिदम असतो तो थोडासा चेंज होतो आणि त्यामुळे थोडंसं मशीनला आपल्याला कधी आवाज येणं, कधी धागासारखा तुटणं हा प्रॉब्लेम येतो. सो तो आपल्याला आता हळूहळू यूज करता करता या मशीनच्या गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत होतात. चला तर मग आता मशीनचं स्पीड बघूया, मशीनचं मोटर कसं आहे पाहूया, मशीनचं ऑइलिंग टँक कसा आहे, तो कधी चेंज करायचा, त्याची लेवल कशी अपडाऊन समजायची, हाय कधी आहे लो कधी आहे कसं ओळखायचं, त्याच्या बॉबिनच्या खाली जो क्लिनिंगचा पॉईंट आहे तो कसा क्लीन करायचा, किंवा ह्याचा बेल्ट सिस्टीम काय आहे. बॉबिन भरत सुद्धा ह्याच्यामध्ये आहे, पण ह्याच्यातून न भरता मी बॉबिन डायरेक्ट आपल्या स्क्रूड्रायव्हरनेच भरते सवयीप्रमाणे.
आणि ह्याला स्टँडसुद्धा आहे इकडे धाग्यांसाठीचं, इथे सुद्धा तुम्ही धागा घालू शकता. असं छान ह्याचं सेटिंग आणि मशीनची बरीच माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यावरती जर तुम्ही ब्लाऊज किंवा ड्रेस शिवायला लागला तर हार्डली अर्धा पाऊण तासामध्ये तुमचं पूर्ण ब्लाऊज पूर्ण ड्रेस शिवून होतो. आता अस्तरचा टॉप मी हा घेतलेला आहे, अर्ध्या तासामध्ये माझा हा अस्तरचा टॉप शिवून झालेला आहे. ब्लाऊज म्हटलात तर 40 मिनटं 50 मिनटामध्ये कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज असेल तर ते शिवून होतं. अस्तरचा असो, थोडीफार डिझाईन असो, किंवा जोडण्यापासून कंप्लीट शिवून होईपर्यंत तुमचा पाऊण तासामध्ये तो टार्गेट डन होतो. आणि तुम्हाला एक अजून गोष्ट या मशीनबद्दल सांगते, म्हणजे तुम्ही सकाळी लवकर उठून जरी ही मशीन चालवायला गेलात आणि फुल डे जर तुम्ही ही मशीन चालवलात तर अजिबात तुम्ही कंटाळणार नाही, तुम्हाला थकवा जाणवणार नाही, किंवा तुम्हाला असं दमायला होणार नाही की इरिटेशन होणार नाही. किती कराल तेवढं काम कमी होईल इतकी ही मशीन आपल्याला सपोर्ट करते. सो मी ह्या मशीनचं नाव धन्नो ठेवलेलं आहे. ही माझी धन्नो आहे. एकदा चल धन्नो म्हटलं की मग आम्ही दोघी चालत असतो आमच्या एकमेकींच्या ह्याच्यामध्ये आम्ही गुंतले जातो आणि कंटिन्यू कामाचं टास्क पूर्ण होईपर्यंत अजिबात ती मशीन बंद होत नाही. सो मशीन स्टार्ट केल्यापासून मशीन ऑफ करेपर्यंत भरपूर वर्क सो मशीन स्टार्ट केल्यापासून ऑफ करेपर्यंत दिवसभरामध्ये खूप सारा आउटपुट आपल्याला मिळतो आणि अजिबात कोणतीही कंप्लेंट नाही आहे. चला आता मशीनबद्दल थोडंफार जाणून घेऊ. तर काहीशी आपली ही मशीन या पद्धतीने आहे. ह्याची जी वरची बॉडी आहे ती जुकीची मशीन आहे. ती व्हाईट कलरमध्ये माझ्या ह्याच्यामध्ये तर कलर वेगवेगळे पाटाचे येत असतील तर माहीत नाही, पण पूर्ण व्हाईट बॉडीमध्ये मी ही मशीन घेतलेली आहे. आता ह्या मशीनचं इकडे बघाल तर इकडून आपल्याला खाली जो ऑइल टँक आहे त्याचा ऑइल इथून पास होताना दिसतो. म्हणजे मशीन चालू असताना इथे आपला हा जसा पाण्याचा कारंजा उडतो तसा इथे मशीनचा ऑइल इथे स्प्रेड होत असतं, पण ते आपल्याला दिसतं, बाहेर येत नाही. इथे आपल्याला धागा घालायचं हे एक थ्रेडचं सेटिंग आहे. त्यानंतर इथे सुद्धा माझ्याकडे खूप पसारा आहे पाठीमागे, तुम्हाला दिसत असेल कटिंगचे सगळे तुकडे असतात. इथे तुम्हाला एक स्टँड दिलेलं आहे त्यांनी, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मोठे मोठे धागे घालू शकता. इथे तुम्हाला 2 पॉईंट आहेत स्टँडचे, इथून सुद्धा धागा घालून तुम्ही मशीनला इकडे पास करू शकता. पण मी शक्यतो इथेच घालते हा धागा. त्यानंतर इथे धागा घातल्यानंतर बघा, इथून धागा तुम्ही घातल्यानंतर हा काहीसा इथून पास होतो. हे पहा, तुम्हाला मी एकदा धागा घालून दाखवते कशा पद्धतीने हा धागा घातला जातो. इथे याला 2 होल आहेत. 2 होलपैकी कोणत्याही होलमध्ये तुम्ही हा धागा पास करू शकता. इथून हा मी पहिल्या होलमधून धागा पास करून दाखवते. त्यानंतर याची धागा घालण्याची पद्धत कशी आहे ती पाहूया. इथून आपल्याला पुन्हा हा जो स्प्रिंगचा पॉईंट आहे इथून आपल्याला या पद्धतीने हा धागा पास करून घ्यायचा आहे. पुन्हा या तारेमधून आपल्याला धागा वरती काढायचा आहे. पुन्हा इथे एक लूप दिलेला आहे, ह्याच्यातून आपल्याला धागा पास करून पुन्हा इकडे एक हुक आहे त्याच्यात घालायचा आहे या पद्धतीने. इथून धागा पास झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इकडे एक होल आहे तिथून हा धागा पास करायचा आहे. इथून धागा पास झाला, ह्या होलमध्ये आपल्या बघा इथून धागा पास करून आला की पुन्हा इथे एक लूप दिलेला आहे, ह्या लूपमध्ये अडकवायचा आहे. पुन्हा इथे एक लूप आहे, ह्या लूपमध्ये अडकवायचा आहे. उलट्या हाताने पकडते त्याच्यामुळे तो जाईना. आणि ह्या सगळ्या होलमधून पास होऊन धागा आला की मग आपल्याला इथे सुईमध्ये घालायचा आहे. या पद्धतीने डाव्या बाजूनी उजव्या बाजूकडे आपला हा धागा आहे तो घातला जातो. हे पहा, आणि पुन्हा याला खालवर केलं की बॉबिन मधला जो धागा आहे तो वरती येतो. हा इथे बॉबिनचा धागा सुद्धा वरती आलेला आहे. म्हणजे एक धागा आहे तो आपला इथं सुईचा आहे, दुसरा धागा आहे तो इथे बॉबिनचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला शिवायच्या अगोदर धागा पाठीमागे करायचा असतो. आणि याचं ऑन ऑफचं बटन म्हणाल तर इकडे आहे. हे पहा, इथे या मशीनचं इथे हे ऑफचं बटन आहे, हे ऑनचं बटन आहे. तर ऑनचं बटन जर आपल्याला स्टार्ट करायचे, मशीन ऑन करायचे, तर या पद्धतीने आपल्याला हे बटन ऑन करायचं आहे. मशीनचा तुम्हाला आवाज येत असेल, ऐकवते. सो मशीन व्हायब्रेट होतीये ऑन झाल्यानंतर, आणि मग तुम्ही हे आहे ते शिवू शकता. त्यानंतर इथे बघा, इथे तुम्हाला बॉबिन भरायची सिस्टीम आहे, पण मी याच्यावरती बॉबिन नाही भरत. शक्यतो मी छोट्या स्क्रूड्रायव्हरनेच बॉबिन भरते, ह्याच्यावरती न भरता, कारण सवय झालेली आहे त्यामुळे.
इथं जे आहे ते तुम्हाला शिलाई किती आहे, टाका ॲडजस्टमेंट करायच्या, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे पहा, हे जे आहे टाका तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. त्यासाठी तुम्हाला हे भाग इकडे खाली घ्यायचा आहे आणि मग फिरवायचं आहे. म्हणजे हे खाली घेतलं अगदी इझिली हे टाक्याचं अरेंजमेंट आहे, हे सिस्टीम फिरतं. आणि असं फिरवाल तर थोडंसं घट्ट जातं. म्हणून हा जो आपला बॅक रिव्हर्सचा जो इथे हुक दिलेला आहे तो खाली घेऊन जेव्हा तुम्ही हे फिरवाल तेव्हा अगदी इझिली फिरतं. मग तुम्हाला बारीक शिलाई हवी असेल 2 इंचावरती ठेवू शकता, मीडियम हवी असेल 3 इंचावरती ठेवू शकता. 3 ते 4 मध्ये तुम्हाला मीडियम शिलाई मिळते. आणि मोठी हवी असेल कधीतरी फिटिंगसाठी किंवा जॉईंटसाठी तर तुम्ही इथे 4 ते 5 मध्ये ॲडजस्ट करू शकता. सो इथे 0 पासून 5 पर्यंत हे नंबर्स आहेत ॲडजस्टमेंटचे, शिलाई ॲडजस्टमेंटचे. हे पहा इथे माझी शक्यतो इथे असते 4.25 ते 4.5च्या मध्ये, आणि जॉईंट असेल तर 5 वरती असते. त्यानंतर इकडे आपल्याला धागा कसा घालायचा तुमच्या लक्षात आला असेल. इथे रील घातलेली आहे, इथून धागा पास केलेला आहे, स्प्रिंगमधून पास करून वरती आलेला आहे, पुन्हा ह्या एका हुकामध्ये आलेला आहे. या हुकामधून पुन्हा इथून बघा हा भाग आहे तो, इथून धागा असा पास होतो आपला. हे पहा, ह्या स्प्रिंगच्या रिंगमधून आला की तो इथून धागा पास होतो. त्यानंतर वरती जातो, ह्या हुकातून पास होऊन पुन्हा इकडे जे हे आहे मशीनचं, ह्या होलातून पास होऊन पुन्हा ह्या लूपमधून सुईमध्ये जातो. आणि हे आपल्या धागा घालण्याची हीच पद्धत आहे. त्यानंतर मशीनचा मोटर किती आहे किंवा काय आहे ते सांगते. त्याच्या अगोदर बघा रिवर्स शिलाई आपल्याला असते जेव्हा आपण डबल लॉक करतो, म्हणजे ब्लाऊज शिवताना, ड्रेस शिवताना, फिटिंगच्या वेळेला डबल लॉक जे करतो ते या पद्धतीने ते करायचं आहे. त्याचा ब्रेक खाली दिलेला आहे. तुम्हाला जर दाब उचलायचा असेल तर वरून न उचलतं. हे बघा, हे जर मी दाबलं तर आपोआप याचा दाब उचलतो. हे पहा, इथे दाबतीये, वरती याचा दाब उचलतोय. सो इथे ब्रेक आहे, हा आपल्या पायाने आपल्याला हँडल करायचा असतो. आणि इथून जर तुम्हाला दाब उचलवायचा असेल तर पाठीमागे ह्याच्या हा एक नॉब आहे, तो उचलला की बघा तरीसुद्धा आपला दाब उचलतो. इथे दाब उचललेला आहे बघा आपला. तर इथून हँडल करायला लागत नाही. हा जो पायाचा ब्रेक आहे इथूनच मी हे ऑपरेट करते. त्यानंतर मोटरच्या इथे आपल्याला पॅडल दिलेला आहे खाली, आणि याच्या पुढे मोटर आहे या साईडला, ते तुम्हाला पुढून दाखवते. हे आपलं पॅडल दिलेलं आहे, याच्यावरती 2 पाय ठेवून तुम्ही करू शकता काम, 1 पाय ठेवून सुद्धा काम तुम्ही ते करू शकता. सो अगदी कम्फर्टेबल होईल या पद्धतीने हे पॅडलची सेटिंग असते. ह्याची सेटिंग तुम्हाला ॲडजस्ट करता येते. हे जर तुम्हाला जास्त वरती असेल तर पाय तुमचा या पोझिशनमध्ये राहतो, असा जो आहे तो या पोझिशनमध्ये पाय राहतो. त्यावेळेला तुमच्या जॉईंटच्या इथे दुखू शकतं. पायाचा जॉईंट आहे आपला, घोटा असतो ते थोडंसं अवघड्यासारखं होतं. सो तुम्हाला इथे जर व्यवस्थित पाय असा ठेवायला हवा असेल तर थोडंसं हे पॅडल ॲडजस्ट करून खाली घेऊ शकता. सो मी ते ॲडजस्ट करून खाली घेतलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे ते ऑपरेट करावं लागतं. हा मशीनचा इथे स्टँड आहे, मोठी फुल शटलची मशीन असल्यामुळे फुल त्याचा पाटासुद्धा खूप मोठा आहे. तर या पद्धतीने मशीनची पूर्ण बघा आपल्याला इथे ही विड्थ एवढी इथे मिळते आपल्याला की कपडा इझिली आपण तो ॲडजस्ट करू शकतो. आता बॅक साईडनं मशीन दाखवायची म्हटलं तर हे पहा, मी तुम्हाला मग अशी जे म्हटलं इथे मी घेतलेली डेट आहे. तर हे बघा इथे 1/11/15 म्हणजे ही 15 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये मी 1 तारखेला घेतली होती. आता आहे 2024 संपून 25 स्टार्ट झालेला आहे. सो तुम्ही मला सांगा किती वर्ष झाले आपल्या मशीनला, तरीसुद्धा अगदी टॉप कंडिशनमध्ये मशीन आहे. तर मी खुश आहे त्या मशीनच्या सपोर्टसाठी किंवा माझ्या मशीनच्या फीडबॅकसाठी. हे मोटर आहे, हे 250 GB काहीतरी मोटर आहे. आता मला ह्यातलं इतकं तुम्हाला डिटेल सांगता येणार नाही, पण माझी मोटर भली मोठी आहे. त्यामुळे थोडंसं काम करताना वगैरे इथं तुम्हाला सांभाळावं लागतं. इथे काय तुमचा कपडा वगैरे तुम्ही लोंबकळत ठेवत असाल, अडकवून ठेवत असाल तर इथे तो अडकू शकतो. सो इथे तुम्हाला काहीही ठेवायचं नाही आहे. स्टँडच्या जवळ हे तुम्हाला मशीन आहे. इथून मशीनला एअर पास होण्यासाठी हे ओपन ठेवलेलं आहे. खूप मोठी मशीन आहे त्यामुळे ह्याचं स्पीड खूप मोठा आहे. आता मशीनचा ऑइल टँक आहे तो आपण पाहणार आहोत, आणि क्लिनिंग त्याचं कसं आहे ते सुद्धा पाहणार आहोत. हे पहा, आता ऑइल टँक ह्या मशीनचा हा जो पार्ट आहे ह्याच्या खाली ट्रे आहे पूर्ण ऑइलचा, तो तुम्हाला मी ओपन करून दाखवते. त्यासाठी कैची साईडला ठेवलेले आहे. आता हे आपल्याला मशीन ओपन करायचं आहे तर इथे ऑन केलेली मशीन होती ती मी ऑफ करते आहे, कारण आता हे आपल्याला काम न करता मशीन चेक करायचे आहे. सो चुकून पाडल्यावरती पाय पडला तर मशीन चालेल आणि आपला हात वगैरे इकडे तिकडे जाईल. सो हे पहा, अशा पद्धतीने मशीनचा ऑइल टँक किंवा हा ट्रे खूप मोठा आहे. इथे बघा
हा जो ट्रे आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ अर्धा लिटर तेल बसतं आणि ह्याच्यामध्ये खूप कचरा पडलेला आहे. आता हा कचरा काढायचं म्हणजे हा सगळा ट्रे आहे ऑइलचा, तो मला रिकामा करावा लागतो आणि मग हा क्लिनिंग करावा लागतो. ह्याला डीप क्लिनिंग करण्यासाठी मी 6 महिन्यातून एकदा वगैरे करते, दर महिन्याला करत बसत नाही, तितका वेळ नसतो. तर त्यावेळेला हे ऑइल तुम्ही पुन्हा रियूज करू शकता, गाळणीने गाळून घेऊ शकता आणि पुन्हा हे रियूज करू शकता. आणि हे पूर्ण इथे हाय आणि लोची इथे 2 सिम्बॉल आहे, ते बघा इथे हाय लिहिलेलं आहे, वरती खाली लो लिहिलेलं आहे. जेव्हा इथे लोच्या ह्या रेषेवरती तुमचं तेल येतं तेव्हा तुमच्या मशीनला तेलाची गरज असते, धागा तुटण्याची वगैरे वारंवार समस्या होऊ शकते. तर तुम्ही अगदी 15 दिवसातून हे ऑइल टँक चेक करायचं आहे, याच्यामध्ये कितपत ऑइल आहे किंवा कितपत ऑइल संपलेलं आहे. तर इथे हायवरती आहे, आता हे लेवल हायवरती आहे कारण 2-3 दिवसापूर्वी मी याला क्लीन केलं होतं वरचेवर. तर हाय लेवलला इथं माझं ऑइल आहे कारण ऑइल मी ह्याच्यामध्ये थोडंसं टाकलं होतं. तर इथे लोपर्यंत जाईपर्यंत तुम्ही वाट बघू नका आणि समजा चुकून जर लोवरती गेलं तर लगेच तुम्ही इथे ऑइल टाका. ह्या टँकचं ऑइल आहे. आता इतकी ह्याच्यामध्ये घाण आहे, कचरा आहे, तरीसुद्धा मशीनला काही प्रॉब्लेम होतो. त्याचं कारण इथे त्याचं फिल्टर आहे. हे पहा इथे फिल्टर दिलेलं आहे. सो या ट्रेमधलं ऑइल फिल्टर होऊन ह्याच्यातून पास होतं आणि सगळ्या पार्टमध्ये हे मिळतं. आणि ह्याच फिल्टरचा जो ऑइलचा इकडे ऑइल बाहेर जे स्प्रेड होतं ते ह्याच्यातूनच ती पाईप तुम्हाला वरती मगाशी दाखवली होती. तर या पद्धतीने आतून सगळे याचे पार्ट्स आहेत. सो ह्याला आपल्याला वरून वरच्यावर ऑइल द्यायची अजिबात गरज लागत नाही. ह्या मशीनचं सगळ्यात जास्त आवडणारं माझं काम म्हणजे मशीनला ऑइल वारंवार द्यायला लागत नाही. रोज उठलं की आपल्या रेग्युलरच्या मशीनला रोज मशीनला क्लीन केल्यानंतर ऑइलचे 2-2 ड्रॉप टाकायला लागतात. तर या मशीनला तसं काहीही नाही. हा ट्रे आहे, याच्यामध्ये एका वेळेला अर्धा लिटर तेल बसतं. ते टाकल्यानंतर तुम्ही 6 महिने 9 महिने अगदी वर्षभर ते वापरू शकता. जरुरी नाही की तुम्ही 6 महिन्यालाच क्लीन करू शकता म्हणून. पण तुम्हाला त्या टिकली, कुंदन, मणी बरंच काही काही दिसत आहे, धागे दोरे सगळे लेसचे तुकडे. तर आपण हे कंटिन्यू मशीन वापरतो असो त्यामुळे. पण इथलं हे वरती पडलेलं वगैरे असतं ते मी कपड्यांनी क्लीन करून घेते. डीप क्लिनिंग म्हणजे सगळा ट्रे हा काढावा लागतो, सगळं ऑइल हे काढून घ्यावं लागतं आणि मग ते डीप क्लिनिंग करावं लागतं. तेव्हा पुन्हा हे क्लीन करून सगळं मग आपल्याला पुन्हा ते ऑइल रियूज करता येतं. आता इथे जे आहे ते पहा, इथे आपलं बॉबिनचं डबी बसलेली आहे. बॉबिन केस जो आहे तो इथे बसलेला आहे आणि इथून सुद्धा आपल्याला वरती जे मशीनचे दात आहेत, टीथ आहेत, ते आपल्याला इथे आहेत. इथून क्लीन करावे लागतात, त्याच्यामध्ये सुद्धा खूप घाण बसलेली असते. आणि इथून आपण मशीनमध्ये कपडे कंटिन्यू शिवल्यामुळे हा जो मोकळा स्पेस तुम्हाला दिसतोय, थोडीफार घाण आहे, कचरा आहे त्याच्यामध्ये, पण जास्त नाही. धाग्याची खूप स्पॉन्ज असतो तो ह्याच्यामध्ये जमा होतो. मी 2-3 दिवसापूर्वीची मशीन क्लीन केल्यामुळं ह्याच्यामध्ये आता तुम्हाला धाग्याचा तो स्पॉन्ज जमा होत नाही. जसं कापूस असतो ना त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये धाग्यांचा स्पॉन्ज जमा झालेला असतो आणि तो इथे खूप सारा जमा झालेला असतो. तो आपल्याला एक 8-15 दिवसातून क्लीन करायचा आहे. आणि फार काही याचं मेंटेनन्स नाही, फार असं क्लिनिंगला वेळ लागत नाही. एकदा कपडा घ्या तुम्ही, इथे राहिलेला काही कुंदन, स्टोन, लेसचे तुकडे असतात, पिना पडलेल्या असतात, त्या उचलायच्या आहेत आपल्याला वरून आणि इथला हा ट्रे क्लीन केला की झालं. फारसं काही ह्याला क्लिनिंगलासुद्धा वेळ लागत नाही आणि ह्याला इझी टू हँडलसुद्धा आहे. तुम्ही हे घरच्या घरी करू शकता. कोणताही इंजिनियर इथे बोलवायची गरज लागणार नाही किंवा रिपेरिंगवाले जे आपले दादा असतात त्यांनासुद्धा बोलवायची गरज लागणार नाही. आता इथे हा जो प्लेट आहे आपली, ह्याला थोडीशी सरकवून दाखवते. इथे बघा हे टीथ आहेत, ह्याच्यामध्ये सुद्धा कचरा जमा झालेला आहे. आता हे डीप क्लिनिंगसाठी मला काढावं लागेल, तेव्हा ही प्लेटसुद्धा ह्याची काढावी लागेल. हे बघा इथे तुम्हाला कचरा दिसतोय धाग्यांचा वगैरे, तो इथे जमा झालेला आहे. हे तुम्हाला 15 दिवसातून महिन्यातून क्लिनिंग करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने हा कचरा जो आहे तो जमा होतो. हे पहा, तर हा कचरा वारंवार जमा होत राहतो कारण काम कंटिन्यू चालू असतं आपलं. त्यासाठी तुम्हाला ते क्लिनिंगसुद्धा करायचं आहे वेळच्या वेळी, वेळ देऊन. कारण ज्या गोष्टीमुळे आपलं काम कंप्लीट होतं, आपल्या वर्कलोडचा जो भाग आहे तो कमी होतो, तर ती मशीन तुम्हाला ती गोष्ट तुम्हाला क्लिअर करावीच लागेल. आणि इथे आपल्याला एक ड्रॉवर मिळालेला आहे, त्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या बॉबिन्स, तुमचे काय मशीनचे टूल आहे छोटे छोटेसे ते ठेवू शकतो. इथे ते अरेंज करून ठेवलेले आहेत. इथे एक तुम्हाला पट्टी दिसतीये, ही पट्टी कशाची आहे काय आहे ह्याच्यावरती एक व्हिडिओ झालेला आहे. ती पट्टी कुठे वापरतात तर आपली रेग्युलरची मशीन आहे, पाठीमागची जी नॉवेलची माझी मशीन आहे, ही जी माझी नॉवेलची मशीन आहे, ह्याला खाली जे मोटर लावलेलं आहे त्या मोटरच्या मध्ये त्या पट्टीचा यूज होतो. तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा, कारण ह्या मशीनलासुद्धा मेंटेनन्स जास्त येत नाही, चालते खूप छान, अगदी लोण्यासारखी म्हटलात तरीही चालेल.
आणि ही सुद्धा मोटरवरचीच मशीन आहे, याची सुद्धा मोटर आहे. त्या मोटरला सुद्धा ब्रश वगैरे सिस्टीम नाही आहे, डायरेक्ट ही ऑटोमॅटिक मोटर असल्यामुळे स्पीडसुद्धा याचं हाय स्पीडमध्ये तुम्ही म्हणू शकता भरपूर आहे. सो या मशीनवरती शिवलेली गोष्ट तुम्ही नेहमीच पाहता. मी बऱ्याच गोष्टी, ब्लाऊज असो, ड्रेस असो, वन पीस असो, नऊवारी साडी असो, खूप साऱ्या गोष्टी या मशीनवरती शिवते. ह्याच्यात कोणत्याही पद्धतीचा कपडा असो, तो सॅटिन असो, कॉटन असो, सिल्क असो, म्हणजे पैठणी साड्यांवरचा असो, वेल्वेट असो, स्टोनवाला असो किंवा इतर कोणतेही असो, खूप साऱ्या प्रकारचे कपडे याच्यावरती शिवले जातात. बऱ्याच वेळेला बारीक बारीक स्टोनचा कपडासुद्धा याच्यावरती अगदी इझिली शिवला जातो. फक्त आपल्याला थोडंसं ते व्यवस्थित त्याचं सेटअप करावं लागतं आणि त्या पद्धतीने आपल्याला ती मशीनचं स्पीड मॅनेज करावं लागतं. सो इथे तुम्ही बघाल इथे काय आहे, तर इथे छोटासा एक आपल्याला स्पेस दिलेला असतो इथे बॉबिन केस ठेवण्यासाठी वगैरे, पण त्याचा यूज माझ्याकडून वेगळ्याच पद्धतीने झालेला आहे. बॉबिन वगैरे डॉवरमध्ये असतात, तर ह्याच्यामध्ये काय पिना काढून ठेव, कुठे मणी काढून ठेव, बटन्स काढून ठेव. आपण काम करताना ज्या गोष्टी आपल्याला इझिली मशीनला टिप मारायच्या अगोदर काढाव्या लागतात, त्या गोष्टी मी इथे काढून ह्याचा ढीग मांडलेला आहे. इथे बघा सुया तुटलेल्या असतात ना, ज्या स्टोनवरती वगैरे पटकन सुई तुटते, त्यासुद्धा इथे आहेत. इथे ड्रेसचं एखादं हे बटन असेल, गळा कटिंग केल्यानंतर शिल्लक राहिलेलं किंवा वेस्टेज असेल ते, म्हणजे बऱ्याच गोष्टी इथे. इथे एक पॅच आहे, इथे बारीक बारीक मोती आहेत, मणी आहेत, पिनं आहेत, खूप साऱ्या गोष्टींचा इथे स्टॉक आहे जो की मी इथे ठेवलेला आहे. तो सुद्धा हळूहळू क्लीन करते. आणि या गोष्टींना लहान मुलं ज्यांच्याकडे आहेत त्यांना मी सांगते की घेऊन जावा, कारण लहान लहान मुलांना खूप सारे प्रोजेक्ट असतात जे मम्मी पप्पांना करावं लागतात, त्यावेळेला हे डेकोरेशनसाठी खूप काम येतं. सो आजचा व्हिडिओ जोकी मशीनबद्दल मी तुम्हाला माहिती दाखवलेली आहे. थोडीशी चालवून दाखवा म्हटलात तरीही चालेल. आता इथे मी स्टार्ट करते. धागा ऑलरेडी घातलेला आहे आणि आता आपण मशीन चालवून तुम्हाला दाखवूया. हे पहा, इथे ना हात करता मी ते खाली पायाने ब्रेक यूज करत आहे, तर इथे दाब आपोआप उचलतोय आणि मशीन स्टार्ट होते. आता इथे तुम्हाला लॉक करायचा असेल तर हा जो आपल्याला बॅक लॉकचा जो हा पूट आहे त्याच्यावरती तुम्हाला कसं यूज करायचं सांगते. मशीन चालू केली, हे पहा इथे मी प्रेस केलेला आहे, मशीन आपोआप मागे जाते. पहा म्हणजे इथे आपल्याला स्टार्टिंग आणि एंडला जे आपल्याला शिलाई असते ती लॉक करायची असते ना, ती या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे पहा पुढे गेलं, लॉक करायचं आहे. लॉक करायचं असेल तेव्हा तुम्हाला हे प्रेस करायचं आहे चालू मशीनला, ते बरोबर लॉक होतं. या पद्धतीने मागे पुढे होतं आणि लॉक होतं. आणि ते लॉक झालेली ते ही बघा इथे लॉक झालेली पूर्ण टिप आहे. रिवर्स होऊन ती टिप पुन्हा लॉक करते, त्यामुळे पुन्हा तो स्टार्ट टू एंड कपडा आपला उसवत नाही, शिलाई उसवत नाही. तर खूप छान मशीन आहे, खूप छान फीडबॅक आहे या मशीनचा. तुम्ही जर बिझनेस करत असाल किंवा तुम्ही जर शॉप घातला असेल आणि ही मशीन जर घ्यायचा विचार करत असाल तर बिनधास्त घ्या. एक नंबर मशीन आहे. जोकीची मशीन म्हणजे नावातच काय आहे तर सांगते. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट मी म्हटली होती, याचं जे शटल आहे खालचं ते कोणतं आहे, तर आपलं जे ह्या मशीनचं शटल आहे ते रेग्युलर शटल नसून ह्याच्या आत जी तुम्हाला मी मगाशी बॉबिन केसची डबी दाखवली, ते डबीच्या अगोदर घालण्याचं जे त्याच्या आतमध्ये तो सेटिंग आहे, पूर्ण सेटअप आहे, तो जो आहे इथे तो जपान मॉडेल आहे. जपान मॉडेल असल्यामुळे जापनीज गोष्ट कधीही एक नंबर असते कोणत्याही मशीनच्या बाबतीमध्ये म्हणाल तर. सो तो सुद्धा खूप छान आपल्याला परफॉर्मन्स देतो जो शटल आहे तो, आणि खूप सुंदर ह्याचं यूज होतो, म्हणजे अजिबात कुठलीही कंप्लेंट येत नाही. हे पहा, हे जे इथं शटलचा सेटअप आहे हा जपान मॉडेलचा सेटअप आहे. तुम्हाला जर जोकीची मशीन घ्यायची असेल तर नक्की तुम्ही त्या शॉप सेलरला किंवा मशीन सेलरला तुम्ही नक्की ह्या गोष्टी कन्फर्म करा की हा जो बॉबिन केचा सेटअप आहे तो शटल आहे, त्याला शटल म्हणतात. तर जपान मॉडेलचा शटल आम्हाला हवा आहे, ते लाईफ लाँग जातं आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला मॅनेज करावे लागत नाहीत, कारण मला त्याचा अनुभव आहे. तर तुम्ही जर मशीन घ्यायचा विचार करत असाल तर जोकीची मशीन घ्या, एक नंबर आहे. ॲटो मशीन घ्यायच्या नादी लागू नका. थोडे पैसे जास्त जातील तुमचे या बाबतीत, पण आपल्याला जर वारंवार प्रॉब्लेम होणार असेल तर थोडे पैसे सुरुवातीलाच गेलेले कधीही चांगले. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. ज्या गरजू ताई आहेत त्यांना आपले व्हिडिओ कंटेंट मिळवू देत, त्यांच्यासुद्धा काही गोष्टी असतील तर प्रश्न असतील तर ते सॉल्व्ह होऊ देत. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ छान छान पाहायला मिळतील. नुसतं सबस्क्राईब करू नका, तर बेल आहे ती ऑलवरती सेट करा, म्हणजे आपल्याला व्हिडिओ अपलोड झाला की नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्हाला ते व्हिडिओ तुमच्या वेळेनुसार पाहायला मिळेल.
सो चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. बाय बाय.